नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. लक्ष्मी निवास मालिकेच्या सेटवर मी आले आहे. निमित्त आहे 100 एपिसोड पूर्ण झाले आहेत आणि आपल्यासोबत आहेत श्रीनिवास सर आणि ते आज आपण पाहू शकतो आज ते रिक्षा चालकांच्या युनिफॉर्ममध्ये आहेत. खरं तर खूप खूप स्वागत आहे सर. कसे आहात? दमलेला नाही म्हणजे आता तुम्ही म्हटलं तसं की सध्या आमच्या मालिकेतला जो ट्रॅक चालू आहे त्यात रिक्षा सध्या मी चालवतो आहे आणि हे काही दिवसच रिक्षा चालवून ती फार वेळ मी चालवत नाही, फक्त आमच्या शूटिंगपुरती चालवतो. पण या उन्हात आणि या रस्त्यांवर आणि आपल्या सगळ्या प्रदूषणामध्ये पोल्युशनमध्ये रिक्षा चालवणं हे किती कठीण आहे हे आता कळतं आणि म्हणून मी मगाशी तुमच्या प्रश्नावर म्हटलं की दमलेलं आहे त्यामुळे. पण प्रोमो जेव्हा लक्ष्मी निवास मालिकेच्या सुरुवातीला प्रोमो आले होते तेव्हा तुम्ही गाडी चालवत होतात, स्कूटी बाईक चालवत होतात आणि तो प्रवास आता रिक्षापर्यंत खरं तर येऊन पोचला. कसा होता हा 100 एपिसोडचा प्रवास? खरं तर प्रवास हा खरंच खूप काय म्हणूया छान होता आणि खूप समृद्ध करणारा होता असं मी म्हणेन. कारण जसं तुम्ही म्हटलं तसं की स्कूटरवरनं सुरुवात झाली आणि पुढे काय होणार हे कोणालाच माहीत नव्हतं. आम्हाला ही पुढे कथा जरी एक रूपरेषा माहीत असली तरी अनेक गोष्टी ज्या आम्हालासुद्धा माहीत नव्हत्या की नक्की कशी कथा पुढे जाणार आहे आणि ही आता कथा या वळणापर्यंत येऊन ठेपली आहे. त्यात म्हणजे लक्ष्मी आणि निवासचा प्रवास, आमचं कुटुंब, आमचे आपण ज्याला म्हणतो की नातेवाईक म्हणा किंवा एक्सटेंडेड कुटुंब, त्याचा प्रवास. तर तो प्रवास जो आहे तो खूप मी म्हटलं समृद्ध करणारा ठरला. कारण एक अभिनेता म्हणून या भूमिकेतल्या अनेक गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टी करता आल्या, करून बघता आल्या आणि त्यामुळे नक्कीच एक समाधान डेफिनेटली वाटतं आहे. आणि मालिकेला पहिल्या भागापासून प्रेक्षकांचं जे प्रेम मिळालं, प्रेक्षकांनी इतकी उचलून धरली मालिका आणि 1 तासाची असल्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच थोडीशी जरा भीती होती मनात की लोक 1 तासाचा भाग बघतील का. कारण आजकाल सगळं इन्स्टा आणि रील्सचा जमाना आहे. पटकन 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिट, 4 मिनिट अशा प्रकारे व्हिडिओज केले जातात आणि इतक्या मोठ्या संख्येने लोक बघतात. तर त्यात 1 तासाची मालिका बघतील का. पण मला असं वाटतं की झी मराठीने हे जे धाडस केलं आणि लोकांनी त्याला खूप पाठिंबा दिला. कारण मालिकेची आमची कथा इतकी सशक्त आहे आणि जरी मालिकेत खूप पात्रं असली, खूप कॅरेक्टर्स असली तरी प्रत्येक पात्राचं एक काहीतरी त्या कथेत स्थान आहे आणि इतक्या छान आपण ज्याला गुंफण म्हणतो तशी गुंफलेली आहे की लक्ष्मी निवास, आमचं कुटुंब हे जरी मालिकेतलं एक सेंट्रल आपण ज्याला म्हणतो मध्यवर्ती सगळे आम्ही लोक असलो तरी आमच्या आसपासचे लोकसुद्धा त्या लक्ष्मी निवासच्या कुटुंबाशी कसे निगडीत आहेत इतक्या छान प्रकारे गुंफून छान प्रकारे मालिकेत आपण ज्याला ट्विस्ट्स अँड टर्न म्हणतो ती इतकी कथा अनेक वळणांनी पुढे जात इतकी आली आहे आणि कथेमुळे मला असं वाटतं लोकांना ती मालिका आवडली आहे, आवडते आणि आवडत राहील. नक्कीच. आणि ती घरोघरी खरं तर पाहिली जाते, खूप प्रेम मिळते. तर 100 एपिसोडचा हा जो प्रवास होता तो नक्कीच मोठा होता. एखादी बेस्ट कॉम्प्लिमेंट आली आहे श्रीनिवाससाठी किंवा मालिकेसाठी जी तुमच्या कानापर्यंत पोहोचली आहे? सोशल मीडियावर तर खूप येत असतात प्रोमो खाली वगैरे, पण एकदम जवळून अशी कमेंट आली आहे जी खूप लक्षात राहिली आहे? कमेंट्स तशा भरपूर आल्या, खूप लक्षातही आहेत. पण आत्ताच अगदी म्हणजे झी मराठीने आमचे 100 एपिसोड पूर्ण झाले, 100 भाग मालिकेचे म्हणून एक अनोखा उपक्रम खरं तर आज राबवला. म्हणजे सेकंड इनिंग सुरू झाली श्रीनिवासची, आता रिक्षा चालवायला लागलं आहे म्हणून अनेक रिक्षा चालकांना इथे बोलावलं आणि 100 एपिसोडचा जो केक होता तो आम्ही त्यांच्याबरोबर कापला. कारण नाहीतर कसं होतं की साधारणपणे मालिकेशी संबंधित जे लोक असतात तेच साजरा करतात 100 एपिसोड, 200 एपिसोड जो काही मालिकेचा टप्पा असतो महत्त्वाचा. पण इकडे झी मराठीने अनोखा एक उपक्रम केला, सगळ्या रिक्षावाल्यांना बोलवलं आणि आत्ता ज्या रिक्षावाल्यांच्या ज्या काही रिॲक्शन्स मिळाल्या म्हणजे एक म्हणाले की आम्हाला खरं तर वेळ मिळत नाही पण माझ्या लक्ष्मीमुळे, त्यांच्या पत्नीमुळे मी ही मालिका बघायला लागलो आणि ही मालिका आता मी न चुकता बघतो. आणि तसंच आता एक रिक्षा चालक मला म्हणाले की तुम्ही जेव्हा रिक्षाचा आम्ही पहिल्यांदा प्रोमो पाहिला आणि आता मी जेव्हा भाग पाहिले तर खरं तर मला स्वतःलाच बघतो आहे असं वाटलं. कारण ते म्हणाले की त्यांचीसुद्धा नोकरी काही वर्षांपूर्वी म्हणाले माझी कंपनी बंद पडली, माझी नोकरी गेली, काय करावं हे कळत नव्हतं. तर कसं आहे की मी म्हटलं तसं कथा ही इतकी सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे आणि इतकी सशक्त आहे आमची की लगेच त्यामुळे सामान्य माणूस कनेक्ट होतो. म्हणजे आत्ताचे हे अनुभव आहेत की रिक्षाचालकाने इतका सामान्य त्यांनी मला त्याच्या स्वतःला माझ्यात पाहणं आणि त्यांनी इतकं भरभरून जाऊन बोलणं, त्यांना ते भरभरून आलं होतं, ते बोलू नाही शकले, खूप ते इमोशनल झाले होते. तर अशा प्रकारच्या खूप निरनिराळ्या वर्गातल्या लोकांकडनं प्रतिक्रिया मिळतात, त्यांचा फीडबॅक मिळतो आणि मला असं वाटतं की आत्तापर्यंत
खूप मी काम केलेलं आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचं काय आपण त्याला म्हणूया, कौतुक म्हणा, अप्रिसिएशन म्हणा, प्रेम लोकांचं मिळालं आहे. पण अशा प्रकारे जे अगदी जो सामान्यातला सामान्य माणूस असतो तो जेव्हा म्हणतो की अरे आज तुम्हाला मी स्वतः बघतोय तुमच्यात, तर हे खरंच आपण जे करतोय ते काहीतरी बरं करतोय असं वाटतं. पण रिक्षा चालवण्याचा अनुभव कसा होता? कारण खरंच पहिल्यांदाच चालवली असेल तुम्ही रिक्षा. हो, अरे म्हणजे अनेक वर्षांपूर्वी जस्ट आपलं एक मजा मस्ती म्हणून केली होती. कारण तेव्हा माझ्याकडे स्कूटर आणि बाईक चालवायचो, तेव्हा वाटलं की अरे रिक्षासुद्धा काय सोपी आहे, काय टू व्हीलरसारखीच आहे, रिक्षा स्कूटरसारखेच गिअर्स आहेत. आणि म्हणून एका आमच्या प्रयोगानंतर आम्ही जस्ट टाईमपासचं काहीतरी बोलता बोलता काहीतरी अरे तुला येते का, मला येते का, अरे सोपं आहे, अशी एक पैज असं लागलं आणि चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि म्हटलं की त्यात काय चालून दाखवतो. आणि सुरुवात झाली, सुरू झाली, पण जरा पुढे गेल्यावर त्यानंतर बॅलन्स करताना कळलं की अरे हे टू व्हीलर आणि थ्री व्हीलरमध्ये खूप म्हणजे खूपच फरक आहे. आणि त्यामुळे तेव्हा कळलं की रिक्षावाले जनरली हे जे असे बसतात तिरके, तेव्हा वाटायचं का बसतात, ते आता कळलं की ते बॅलन्स करायला किती ते महत्त्वाचं आहे कळणं. आणि ती ऑलमोस्ट म्हणजे पडता पडता वाचलो, तर तेव्हा मला कळलं की अरे हे दिसतं तेवढं सोपं नाही आहे. तर त्यानंतर कधी रिक्षा चालवली नव्हती, ती आत्ता अनेक वर्षांनी आता या सिरियलच्या निमित्ताने चालवली, त्यामुळे आत्ताही चालवतो आहे. पण तेव्हासारखी वेडेवाकडे काही जास्त काही स्टंट वगैरे करत नाही आहे, अगदी सावकाश शांतपणे अगदी सावधपणे चालवतो आहे. पण श्रीनिवासच्या बाबतीत जे झालं आहे की टेक्नॉलॉजी आली त्यामुळे रिटायरमेंटच्या आधीच रिटायरमेंट मिळाली आहे. तसंच आपल्या अभिनय क्षेत्रात सुद्धा अनेक वर्षानुवर्ष तुम्ही काम करते आणि बऱ्याच गोष्टी बदलत जातात, तांत्रिक असू दे. तर ते बदल तुम्ही तुषार दळवी म्हणून कसे स्वीकारले? काय आहे की बदल जे आहेत ही एकच शाश्वत गोष्ट आहे. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट, जसं म्हणतात तसं, की बदल हे होतच राहणार. आणि आता तर इतक्या झपाट्याने बदल होतात. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हाही बदल होतच होते, पण त्याचा झपाटा किंवा त्याचा वेग इतका नव्हता. आता बदल हे खूपच वेगाने होत आहेत. तर त्यामुळे एकच आहे की तुम्ही त्या बदलाप्रमाणे स्वतःला बदलणं हेच प्रत्येकाच्या हातात असतं. कारण त्या बदलाला तुम्ही रोखू शकत नाही, त्या टेक्नॉलॉजीला तुम्ही काही करू शकत नाही. तुम्ही जर तुमच्या जुन्याच गोष्टी धरून बसलात तर तुम्ही आऊट व्हाल. तर त्यामुळे तुम्हाला काळाशी, आपण ज्याला सुसंगत म्हणतो, काळाबरोबर चालणं हे खूप आवश्यक आहे. आणि मी म्हटलं तसं चेंज इज द ओनली कॉन्स्टंट, त्यामुळे त्याला नावं ठेवण्यात किंवा आमच्या वेळेस असं होतं, मी सुरुवात केली तेव्हा असं होतं, अरे तेव्हा तर कॅमेरा असा होता, तेव्हा तर व्हिडिओ असेच नव्हता, तेव्हा तर मॉनिटर नव्हते, हे बोलून काही उपयोग तर काहीच नाही आहे. उलट त्यामुळे नुसते एक तक्रार करण्यापेक्षा मला असं वाटतं की त्याला एक कुठेतरी पॉझिटिव्ह अप्रोचनी बघणं, त्याला कुठेतरी सकारात्मकतेने बघणं आणि ते बदल मी कसे आत्मसात करीन आणि आजच्या काळाबरोबर राहीन, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तोच माझा प्रयत्न असतो. तर आम्ही उत्सुक आहोत श्रीनिवासची सेकंड इनिंग पाहायला. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि मालिकेसाठी सुद्धा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद.